हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। तुम्ही म्हणत असाल हे सगळे काय घेऊन आले, थोडे थोडे कडधान्य घेतले ताटामध्ये। तर आज मी बनवणार आहे भिजेची आमटी। त्याच्यासाठी इथे छोले घेतलेले आहेत, काळे वटाणे, हिरवे वटाणे, मूग घेतलेत, चवळी घेतलेली आहे आणि इथे काळे चणे घेतलेले आहेत आणि वाळ घेतलेले आहेत। तर आपल्याला हे सर्व भिजून घ्यायचे। फक्त मी वाळ आहेत ते थोडे वेगळे भिजून घेणार आहे, म्हणून मी असं छोट्या वाटीमध्ये घेतलेले। हे वेगळे भिजून घेणार आहे कारण ह्याची साल काढून आपल्याला सोलून घ्यायचे। मी तुम्हाला दाखवते कसं भिजवायचं आहे ते। हे बघा, मी वाळ स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे सर्व मिक्स कडधान्याचे मी एकत्र करून ते पण स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले। आता हे आपल्याला एक 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। हे बघा 6 तास झालेत मी पाण्यात भिजत ठेवलेले, मस्त भिजून आलेत। हे बघा छान उगलेत पण ते। आता ह्याच्यातलं मी पाणी काढून घेते आणि हे वाल मी ठेवलेले ह्याच्यातलं पण पाणी काढून घेणार। हे पण छान भिजलेले आहेत बघा। तर ह्याच्यातलं पाणी काढून मी दाखवते तुम्हाला। हे बघा, ह्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतले आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तसेच हे वाल त्याच्यातलं सुद्धा मी पाणी काढून घेतले। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण सकाळपर्यंत असेच ठेवायचे, त्याला मोड थोडे थोडे हलकेसे मोड येण्यासाठी। हे जे वाल आहेत त्याला मोड आले तरच त्याचे आपण साल काढू शकते, कारण आपल्याला ते सोलून घ्यायचे। इथे बघू शकता मस्त सर्व कडधान्यांना मोड आलेला आहे। हे बघा छान, पूर्ण आपण रात्रभर त्याचं पाणी काढून ठेवलेलं आणि आता आपण बनवायला घेणार आहोत। हे बघा, हे वाल आहेत त्याला सुद्धा हलकासा मोड आलेले, आपल्याला जास्त मोड येऊन द्यायचे नाहीयेत। आता ह्याची मी साल काढून घेणार आहे। इथे वांगी घेतलेली आहेत आणि हे शेवग्याच्या शेंगा, हे टाकून आपल्याला त्याची उसळ बनवायची आहे। हे बघू शकताय सर्व वाल मी सोलून घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून ठेवणार आहे आणि ह्या शेंगा आहेत त्या आपण सोलून घेऊया। हे बघा, आपल्याला असं सोलून घ्यायचे ते। असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून आपल्याला सर्व शेंगा कट करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व शेंगा सोलून कट करून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण फोडणीची तयारी बघूयात। इथे बघू शकताय आपण फोडणीची तयारी केलेली आहे। इथे लसूण घेतलेला आहे, ते मी बारीक चेचून घेतलाय। मोठा कांदा कट करून घेतलाय, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे। कांद्याचं वाटण, कांदा मी गॅसवरती भाजून घेऊन त्याचं वाटण केलेलं आहे। अर्धी वाटी खोबरा घेतलेला आहे, ते सुद्धा भाजून त्याची बारीक पेस्ट केलेली आहे। इथे मीठ घेतलेलं आहे, हळद, मसाला, गोडा मसाला, राई, जिरं। चला तर आपण फोडणीची तयारी बघूयात। इथे मी पातेला तापत ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। 2 पळी तेल टाकणार आहे मी आणि तेल चांगलं गरम करून घेणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊयात। बारीक चेचून घेतलेली लसूण, 1 मोठा चिरून घेतलेला कांदा। आता ह्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेऊयात। ते पण आपण छान तेलामध्ये परतून घेऊया। टोमॅटो पण छान शिजलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेते। मी 3 चमचा मसाला घेतलेला आहे। मसाल्याचा वापर थोडा जास्त केला आहे कारण आपली भाजी जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे तिची। तर ते गोडा मसाला टाकून घेते, ते छान परतून घेते आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला ते कडधान्य भिजून टाकलेले ते टाकायचे आहेत।
वाटण आपण आधी लावत नाही आहे, कारण त्या मसाल्यामध्ये कडधान्य छान परतून घ्यायचे आहेत. जो मसाला आहे आपण केलेला आता ते कडधान्यामध्ये छान मुरलं पाहिजे. त्यांनी कसं कडधान्याला खूप छान चव येते. आपण थोडे थोडे कडधान्य टाकून त्याच्यात परतून घेऊयात, एकत्र एकदाच नाही टाकायचे. बघा मसाला छान लागलेला आहे. आता 2 मिनिटं आपण असेच ते परतून घ्यायचे. हे बघा मसाल्यामध्ये छान कडधान्य मिक्स होऊन आलेले आहेत, छान शिजले गेलेत. शिजले म्हणजे मसाला छान त्यात मुरला गेला आहे. असा मसाला छान मुरायला पाहिजे, मग ते आमटीला आपली जी उसळ करणार त्याला खूप चांगली टेस्ट येते, छान लागतं ते. आता ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेणार आहे. आणि त्याच्याचबरोबर मी कांद्याची पेस्ट केलेली आहे, ती कांद्याची पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे सर्व वाटण छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही आहे. जे वाटण आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छान परतून घेऊन ते एक 5 मिनटं आपल्याला तसंच त्याच्यामध्ये बारीक गॅस करून ठेवायचं आहे. कारण जर पाणी आपण लगेच टाकलं ना तर मसाले त्याला कडधान्याला चांगले पकडत नाही आहेत, धरून ठेवत नाही आहे. तर छान मुरायला पाहिजे कडधान्यामध्ये, म्हणून आपल्याला असं 5 मिनटं आपण असंच ठेवून त्यात शिजून घेणार आहे मीडियम गॅसवरती. हे बघा 5 मिनटं झालेली आहेत. किती मस्त तरी सुटलेली आहे, बघू शकताय तुम्ही. मसाले पण किती छान मिक्स होऊन आलेले आहे त्याला भाजीला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. किती छान तरी आले, बघू शकताय तुम्ही. वाव. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला, वाफेवरती छान शिजलं जावं. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. झाकणामध्ये पाणी ह्याच्यासाठी ठेवते मी, कारण जे खालती जे उसळला उकळ येणार आहे त्याने काय होतं, झाकण खराब होतं. मग वाफ येऊन त्याच्यात पाणी थेंब थेंब सांडत राहतं ना, पडतं. त्याच्यामुळे झाकण खराब होत नाही आहे, म्हणून मी झाकणामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे. ह्याच्यावरचं आपण झाकण काढून घेऊया. बघा किती मस्त गदगदून अशी उकळ आलेली आहे. हे बघा मसाला पण छान मिक्स झालेला आहे. आता आपण बघूया ते कडधान्य शिजले का. थोडे शिजलेले आहेत, थोडे कच्चे आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपण जी शेंग कापून घेतलेली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते टाकून घेऊया. आणि वांगं पण मी स्वच्छ धुवून कापून घेतले, त्याचे डेट मी असे ठेवलेले, ते छान लागतात त्याच्यामध्ये. ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. 1 चमचा मीठ टाकते. आणि जे खोबरं, हे बघा आपण जे खोबरं भाजून बारीक वाटून घेतलेले ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते. थोडं अजून 1 चमचा टाकते. आता ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून जर आपण शिजवलं ना तर त्याला एक वेगळी चव येते. आपली भाजी तयार झालेली आहे. आता त्याला आपण तडका द्यायचा आहे. हे बघा इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मिरची आणि जिरं टाकून घेणार आहे. थोडं कढीपत्ता आणि आपल्याला टाकून तडका द्यायचा. हे बघा तयार झालेली आपली भिजेची आमटी. खूप मस्त लागते. गरम गरम भात आणि ही भिजेची आमटी नक्की करून बघा आणि सांगा कशी झाली ती. हे बघा तयार आहे आपली भिजेची आमटी. किती मस्त छान तरीदार आहे. चला असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.